जे बी पुण्याला यावं लागला. माझ्याकडं आवर्जून भेटायसाठी गेल्या वेळेस ज्या मावशीवर अन्याय अत्याचार झाला, म्हणजे त्यांना त्यांच्या जागेवर 22 वर्षापासून ज्या त्या कॅन्टोन्मेंट एरियामध्ये खेळणी लावायच्या, म्हणजे झोका नाही का, पाळणा, की लहान मुलं त्यामध्ये बसतात, त्या गोष्टीवर मी गेल्या वेळेस लाईव्ह आलो होतो आम्ही. आणि त्यांच्या घराचा उदरनिर्वाह होत नव्हता व्यवस्थित. ते कॅन्टोन्मेंट एरियाने त्यांची गाडी वगैरे बंद केली होती तिथनं. तर आम्ही काही पत्रव्यवहार केले लष्कर पोलीस स्टेशनला, आणि आज त्यांची गाडी सुरळीतपणे चालू झालेली आहे. पोलिसांनी आम्हाला, लष्कर पोलीस स्टेशनच्या PIंनी आम्हाला सहकार्य केलं, आणि त्या मावशी आज भेटायला आलेले. त्या मावशीकडूनच ऐकू आधी. जय भीम. जय भीमच ना, बस की. जय भीम. माझं कॅन्टोन्मेंट एरियात गाडीचा प्रॉब्लेम होता. ताईने माझा प्रॉब्लेम सॉल्व केला आणि सगळं व्यवस्थित चाललं आहे. आणि कोणाचं काही असलं तर ताईंकडे यावं. ताई आमचं सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करतात, आणि त्यांच्यामुळं माझं खूप चांगलं चाललं आहे. आणि त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं. सगळ्यांनी कोणाला काही मदत लागली तर ताईंकडे यावा. हा माझा सगळ्यांना देवी मोठा, आणि सगळ्यांनी माझ्या ताईकडे येऊन सगळ्यांनी मदत घ्यावी. तर मावशी आल्या होत्या, आणि मावशीने थोडं त्यांचं मनोगत व्यक्त केलं. चला, आपण तर लोकांच्या कामासाठीच आहे, आणि एक हात मदतीचा, तो आमचा ब्रीदम वाक्य आहे. अन्याय तिथे प्रतिकार संघटनेची सर्व टीम प्रत्येक गोरगरिबांसाठी मैदानातच असते कायमस्वरूपी. त्यातलाच एक भाग म्हणून आपण मावशींची मदत केली होती. मावशी आभार व्यक्त करायला आल्या होत्या, आणि आम्ही देखील मावशीचे आभार व्यक्त करतो. मावशी, धन्यवाद की तुम्ही आम्हाला कौतुक केलं. जरी काही अडचण आली मावशी, तर पुन्हा आम्हाला सांगा, आम्ही पुन्हा तुमच्यासाठी येऊ शकतो आहे.